नमस्कार मित्रांनो, मी वैभव इंगळे. मित्रांनो मुख्यमंत्री वयश्री योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेद्वारे 65 वर्षावरील नागरिकांना 3000 रुपये मिळणार आहेत आणि याविषयीचा GR हा आलेला आहे. यासाठी पात्र कोण आहे, त्याचा लाभ कोणाला मिळणार आहे, कशा प्रकारची प्रोसेस आहे, ऍप्लिकेशन कुठे करावं लागणार, कुठले डॉक्युमेंट लागणार, या सर्व गोष्टींची माहिती आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा. असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. चला तर सुरू करूया व्हिडिओ. तर हा GR तुम्ही पाहत असाल तर मुख्यमंत्री वयश्री योजनेस मान्यता देण्याबाबत हा GR 6 फेब्रुवारी 2024 ला आलेला आहे. याची प्रस्तावना जर पाहिली तर सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या दिलेली आहे आणि त्या लोकसंख्येमध्ये 10 ते 12% म्हणजे जवळपास 1.25 ते 1.5 कोटी ज्येष्ठ नागरिक आहेत आणि या नागरिकांना काही ना काही समस्या आहेत. त्यांना कुठली साधनं उपकरण घेण्याची आवश्यकता असते, कोणाला चष्मा हवा असतो, कोणाला इतर काही गोष्टी हव्या असतात. तर यासाठी मुख्यमंत्री वयश्री योजना राज्यात राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्यालाच आता मान्यता दिलेली आहे. तर शासन निर्णय आपण पाहिला तर राज्यातील 65 वर्ष ज्यांचं वय पूर्ण आहे आणि त्यापेक्षा जास्त वय आहे अशा नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमान परत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयश्री योजना राबविण्यास माननीय मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार शासन मान्यता देण्यात येत आहे. आता याचं उद्दिष्ट जर आपण पाहिलं तर 65 वर्ष किंवा त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना वेगळ्या प्रकारचं अपंगत्व किंवा अशक्तपणा येतो तर ते कमी करण्यासाठी त्यांना मदत म्हणून एक रकमी 3000 रुपये पात्र लाभार्थ्यांच्या बँकेत वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ म्हणजेच DBT द्वारे देण्यात येणार आहेत. आता योजनेचं स्वरूप जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये चष्मा, श्रवणनेत्र, ट्रायपॉड अशा प्रकारची वेगवेगळी कमोड खुर्ची, नी ब्रेस, लंबर बेल्ट या प्रकारची उपकरणे घेण्यासाठी शासनाद्वारे 100% अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. याद्वारे थेट लाभ वितरण हे बँकेमध्ये 3000 रुपये एक रकमी येणार आहेत. म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांना, जे पात्र ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना एक रकमी एकदाच 3000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. आता यासाठी पात्रतेचे निकष काय आहेत? लाभार्थ्याचे निकष जर पाहिले पात्रतेचे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 31/12/2023 रोजी त्यांनी वयाची 65 वर्ष पूर्ण केली असणं गरजेचं आहे. अशा व्यक्तींना ज्येष्ठ नागरिक म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. त्याचबरोबर लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा BPL रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धापकाळ निवृत्ती वेतन मिळाल्याचा पुरावा सादर करू शकतात. आता ज्या ज्येष्ठ नागरिकांचं कौटुंबिक वार्षिक उत्पन्न त्या ज्येष्ठ नागरिकाचं नाही तर त्या संपूर्ण कुटुंबाचं उत्पन्न 2 लाख रुपये पेक्षा कमी असेल अशाच लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. तर कागदपत्रे कुठली लागतील तर आवश्यक कागदपत्रे म्हणजे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड दोन्हीपैकी एक असणं आवश्यक आहे. राष्ट्रीयकृत बँकेचे बँक पासबुक झेरॉक्स असणं गरजेचं आहे आणि त्या बँकेला आधार नंबर लिंक असणं आवश्यक आहे. पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, स्वयं घोषणापत्र आणि शासनाचे ओळखपत्र पेटविण्यासाठी विहित केलेलं अन्य कागदपत्रे ही लागणार आहेत. आता यासाठी आणखीन अर्ज सुरू झालेला नाहीये, परंतु तो सुरू झाला तर कशा प्रकारे अर्ज करायचा याची माहिती तुम्हाला चॅनलद्वारे देण्यात येईल. धन्यवाद.